विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हिडिओ नंबर 2 यूज ऑफ मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स याचा वापर सेंटेन्समध्ये कशा पद्धतीने करतात हे आपण पाहूया. मॉडल वर्ब्स यूज कुठे होतो आणि एक्झाम्पल्स. शाल आणि वेल हे फ्युचरसाठी दोन्हीही वापरतात. तर यूज कुठे होतो तर फ्युचरसाठी. शाल हे याचा अर्थ मराठीतून आपण असं म्हणू शकेल की एखाद्या सेंटेन्समध्ये येईल, असेल, अशा पद्धतीने आपल्याला याचा अर्थ मिनिंग निघतो. शॅलचा वापर सजेशन आणि फ्युचर दोन्हीही गोष्टीसाठी. सजेशन आणि फ्युचर. सजेशन आणि फ्युचरसाठी. म्हणजे एखादा सजेशन जर असेल, सजेशनसाठी काय म्हणू शकाल आपण की यू शॅल गो, एक सजेशन. ठीक आहे, यू शॅल गो एक सजेशन. यू शॅल गो, तुम्ही जाऊ शकता किंवा तू जाऊ शकतोस. दुसरं उदाहरण आपल्याला फ्युचरसाठी पाहता येईल की आय शॅल कम. आय शॅल कम. त्यानंतर विल सुद्धा फ्युचरसाठी याचा वापर होतो आहे. फ्युचर. आणि तीव्र इच्छा आपण व्यक्त करण्यासाठी त्याचा वापर होतो. एक्झाम्पल, आय विल कम, मी येईन. आय विल कम, ही विल कम, शी विल कम, इट विल कम, दे विल कम, अशा पद्धतीने विलचा वापर होतो. त्यानंतर कॅनचा अर्थ शकणे. आणि याचा वापर होतो, यूज कुठे होतो तर बघा, कॅन ॲबिलिटी आणि परमिशन. ॲबिलिटी आणि परमिशन. ॲबिलिटी आणि परमिशन. आता ॲबिलिटी, आय कॅन डू दॅट किंवा ही कॅन डू दॅट. आय कॅन डू दॅट थिंग, मी ती गोष्ट करू शकतो किंवा करू शकते. परमिशनसाठी कसा वापर होईल, यू कॅन कम किंवा ही कॅन कम. परमिशन, यू कॅन कम. त्यानंतर कुड, कॅनचंच कुड झालेलं आहे, म्हणजे भूतकाळी रूप. कॅनचा कुड भूतकाळी रूप म्हणजेच काय, आपल्याला वापरता येईल, यूज होतो पास्ट ॲबिलिटी, म्हणजे पास्ट. ओके, पास्ट ॲबिलिटी. पास्ट ॲबिलिटी. त्याचबरोबर कुडचा वापर होतो रिक्वेस्ट, पोलाईट रिक्वेस्टसाठी. पोलाईट म्हणजे नम्रपणे एक रिक्वेस्ट करण्यासाठी, किंवा रिक्वेस्ट म्हणजे विनंती करण्यासाठी. पास्ट ॲबिलिटीसाठी आपण वापर करता येईल बघा, कॅनच्या जागी कुड वापरा. आता आय कुड डू दॅट थिंग, म्हणजे मी ती गोष्ट करू शकलो किंवा शकले. पोलाईट रिक्वेस्टसाठी कसा वापर होईल, कुड पहिल्यांदा येईल. कुड यू टेल मी, कुड यू टेल मी द ॲड्रेस. द ॲड्रेस. द ॲड्रेस. मे म्हणजे कदाचित असा त्याचा अर्थ होतो. परंतु मेचा यूज कुठे होतो पहा, परमिशनसाठी. मेचा यूज होतो परमिशनसाठी. आणि त्याचबरोबर पॉसिबिलिटी, शक्यता. पॉसिबिलिटी, शक्यता. एक्झाम्पल आपल्याला पाहता येईल, परमिशनसाठी
यू मे लिव्ह, यू मे लिव्ह, तुम्ही जाऊ शकता किंवा तू जाऊ शकतोस. पॉसिबिलिटीसाठी कसं वापरता येईल? ही मे कम, तो येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. त्यानंतर माईट, मेचंच माईट या ठिकाणी भूतकाळी रूप झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी पॉसिबिलिटी हे वापरता येईल आपल्याला. शक्यता, पॉसिबिलिटी, पॉसिबिलिटी शक्यता म्हणजे दाट शक्यता. ठीक आहे. एक्झाम्पल घेऊ आपण. इट मे रेन, ना सॉरी, इथे या ठिकाणी माईट येणार. MIGST, इट माईट रेन म्हणजे दाट शक्यता आहे. इट माईट रेन. ठीक आहे. त्यानंतर शुड, शुडचा वापर होतो ॲडवाईससाठी. ॲडव्हाइस म्हणजे सल्ला, ॲडव्हाइस म्हणजे सल्ला. आणि त्याचबरोबर सल्ला देण्यासाठी शुड, हां, एखादी गोष्ट तुम्ही करायला पाहिजे अशी यासाठी. ठीक आहे. ॲडवाईस, सल्ला देण्यासाठी. यू शुड स्टडी, यू शुड स्टडी, तुम्ही अभ्यास, तुम्हाला म्हणजे तुम्ही अभ्यास केला पाहिजे, अशा पद्धतीने त्याचा वापर होतो. वुड, आता वुडचा वापर, वुड जे आहे, वुडचा वापर आपल्याला काय म्हणता येईल? वुड, विलचं वुड झालेलं आहे. ठीक आहे. भूतकाळी रूप. विल हे फ्युचर आणि फ्युचरमध्येच भूतकाळी रूप वुड झालेलं आहे. ह्याचा वापर आपल्याला पोलाईट रिक्वेस्टसाठी सुद्धा होतो. पोलाईट रिक्वेस्ट, पोलाईट रिक्वेस्ट, वुडचा वापर काय म्हणू आपण? रिक्वेस्ट. वुड यू, वुड यू, इफ यू डोंट माइंड, हां, इफ यू डोंट माइंड, वुड यू, वुड यू ओपन द विंडो, ओपन द विंडो, अशा पद्धतीने पोलाईट रिक्वेस्टसाठी. किंवा काय म्हणू आपण की जे कंडिशन्स असतात त्यावेळेला सुद्धा वुडचा वापर होतो. मस्ट, मस्ट हे कंपल्सन दाखवत आहे. कंपल्शन, कंपल्शन, कंपल्सन म्हणजे एखादी गोष्ट केलंच पाहिजे. इफ यू वॉन्ट टू पास 10th क्लास, यू मस्ट स्टडी, म्हणजे यू मस्ट स्टडी म्हणजे तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. यूज टू, हे जे पास्ट, जे हॅबिच्युअल आहे, पास्ट हॅबिच्युअल, पास्ट हॅबिट, पास्ट हॅबिट म्हणजे भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टीसाठी काय म्हणून आपण? यूज टू. आय यूज्ड टू, आय यूज टू प्ले, मी खेळायचं, मी क्रिकेट म्हणा, व्हॉलीबॉल म्हणा, फुटबॉल म्हणा, जे असेल ते आपण वापरू शकतो. ठीक आहे. त्यानंतर नीड, गरज असणे म्हणजे नेसेसिटी, 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 गरज असणे. आता नेसेसिटीच्या संदर्भात गरज, आय नीड, आय नीड, आय नीड काय म्हणून आपण आता? आय नीड, गरज असणे, आय नीड टू रेस्ट. ठीक आहे. आय नीड टू रेस्ट, मला आराम करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर डेअर टू, डेअर टू म्हणजे धजणे, धजणेचा अर्थ म्हणजे डेअर करणे, डेअरिंग करणे. यूज कुठं होईल? डेअर टू. डेअर म्हणजे धजणे, म्हणजे करेज असं लिहू शकतो आपण इथे. करेज म्हणजे धैर्य. ठीक आहे. आणि ह्याचा वापर, ह्याचा वापर उदाहरणामध्ये, ही डेअर्स टू, ही डेअर्स टू, ही डेअर्स टू कॅच, CATCH, कॅच द स्नेक, स्नेक म्हणजे बघा इथं डेअर्स यस लागलं आहे, इथं तर डेअर टू असं लिहिलेलं आहे, परंतु ही शी इट असेल तर क्रियापदाला यस किंवा ES लागते, म्हणून या ठिकाणी यस लागलेलं आहे. ही डेअर्स टू कॅच द स्नेक म्हणजे सापाला पकडण्यासाठी तो प्रयत्न, म्हणजे डेअर केला आहे म्हणजे धजला आहे समजा. ठीक आहे. ऑट टू,
ऑट टू सुद्धा आपल्याला एक पोलाईट रिक्वेस्टसाठी याचा वापर होतो. उदाहरणामध्ये जसे की शुड, तुम्ही एखादी गोष्ट करायला पाहिजे त्या पद्धतीने. पण या ठिकाणी मोरल ड्यूटी पोलाईट रिक्वेस्ट मोरल ड्यूटी हे चांगलं राहील त्या ठिकाणी. मोरल ड्यूटी एखादं कर्तव्य, समजा कर्तव्य म्हणजे काय, मोरल ड्यूटीमध्ये यू ought to, OUGHT, ought to obey, you ought to obey traffic rules. अशा पद्धतीने मॉडल ऑब्जेक्ट वर्ब्सचा वापर सेंटेन्समध्ये होतो. या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला एक दोन उदाहरणं देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु व्हिडिओ नंबर 1 आणि 2 हेल्पिंग वर्ब्स आणि मॉडल ऑब्जेक्ट वर्ब्स हे दोन्हीही थोडक्यात दिलेलं आहे. आता इथून पुढे एखादं सेंटेन्स, त्या सेंटेन्समध्ये वर्बचं कार्य काय असेल हे आपण पाहणार आहोत. आणखी आपलं एक राहिलेलं आहे की मेन वर्ब काय असतात हे. आता एखाद्या सेंटेन्स सांगत या गोष्टी सांगणार आहे. सब्जेक्ट काय असतं, सब्जेक्टचे प्रकार काय आहेत. वर्ब तर आता बऱ्यापैकी तुम्हाला मॉडल ऑब्जेक्ट वर्ब्स आणि हेल्पिंग वर्ब समजलेले आहेत. मग मेन वर्ब काय आहे, ऑब्जेक्टचा भाग काय असतो, हे सर्व आपण पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.